रेस्टॉरंटमधले जर मटर पनीर खायचे असेल तर ही ट्रिकचा नक्की वापर करा. तुम्ही परत परत मटर पनीर बनवाल. आपण इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे. ते कांदे सोलून छान कट करून घ्यायचे. आता आपण 3 टोमॅटो मीडियम साईजचे 3 टोमॅटोचा वापर करणार आहोत. तेही आपण स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे. आता कट झाल्यानंतर जर तुम्ही ही ट्रिक यूज कराल तर तुमचं मटर पनीर हॉटेलसारखे नक्की होणार. आता कढईमध्ये तेल टाकल्यानंतर आपण जो काही बारीक केलेला कांदा आहे तो छान असा परतून घ्यायचा. थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो हे छान परतून घ्यायची. त्यामध्ये थोडासा अद्रकचा तुकडा, 2 ते 4 काजू, लसणाच्या थोड्याशा पाकळ्या, 1 ते 2 मिरच्या टाकून छान असं परतून घ्यायची. परतल्यानंतर 1 ग्लास पाणी त्यामध्ये ॲड करायचे. ॲड झाल्यानंतर छान उकळी फुटल्यानंतर पाणी आटेपर्यंत झाकण ठेवायचे. बघा सगळं पाणी आटलेलं आहे. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये आपण याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. आता ही ग्रेव्ही बघा रेस्टॉरंटसारखी ग्रेव्ही दिसेल तुम्हाला. खूप छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये पनीरचे जे काही क्यूब आहे ते गोल्डन फ्राय होईस्तोपर्यंत परतून घ्यायचे. हे बघा आपले पनीरचे क्यूब गोल्डन फ्राय झालेले आहेत. त्याच तेलामध्ये खडे मसाले आपण ॲड करीत आहोत. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान असा परतून घ्यायचा. त्यामध्ये आपण जी काही बारीक केलेली पेस्ट आहे ती तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची. जोपर्यंत तेल त्याला सुटत नाही तोपर्यंत ती परतून घ्यायची. आता त्यामध्ये 1 चमचा आपण लाल तिखट, थोडीशी हळद आणि 1 चमचा धना पावडर वापरून मिक्स करून तेल सुटेपर्यंत ती छान अशी परतून घ्यायची. जर तुम्हाला हॉटेलसारखंच मटर पनीर खायचे असेल तर ह्या मसाल्याचा तुम्ही नक्की वापर करा. मटर पनीर मसाला नक्की ट्राय करा. एका बाउलमध्ये मटर पनीर मसाला घ्यायचा. त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करायची. छान अशी मिक्स करून ग्रेव्ही तयार करायची. आपल्या तेल सुटेपर्यंत झालेल्या त्या ग्रेव्हीमध्ये हे मटर पनीरचं पॅकेटचं ॲड करायचं. ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवा वाटाणा आणि मीठ घालायचे. तेल सुटेपर्यंत छान परत परतून घ्यायचं. 1 ग्लास पाणी घातल्यानंतर छान अशी उकळी फुटल्यानंतरच पनीरचे क्यूब घालायचे, नाहीतर आपलं पनीर त्यामध्ये विरघळून जाईल. हे बघा नंतर आपण पनीरचे क्यूब घातलेले आहे. छान अशी एक उकळी फुटून द्यायची. आपले मटर पनीर तयार. सेम हॉटेलसारखे मटर पनीर खायचे असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे मटर पनीर तुम्ही नक्की ट्राय करा. थँक यू.